नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोहे आणि रवा यापासून खूप वेगळी आणि मस्त रेसिपी बनवतोय जी तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा कप पोहे घेतलेत। जाड किंवा पातळ कोणतेही पोहे घेऊ शकता। इथे मी पातळ पोहे घेतलेत। पोह्यांमध्ये पाणी घालायचे आणि पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचेत। इथे मी 2 वेळा पोहे धुवून घेतले आणि यानंतर यातलं पाणी काढून टाकले। आता हे पोहे असेच बाजूला ठेवून देऊया। इथे दुसरा बाउल घेतलाय, यामध्ये अर्धा कप रवा घ्यायचा आहे। इथे जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता। रव्यामध्ये आता पाणी घालायचं आहे। इथे पाव कप पाणी घेतले मी। इथे आपल्याला रवा भिजेल इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे। अर्धा कप रव्यासाठी इथे मी पाव कप पाणी यामध्ये घातलं। रवा छान भिजलाय पहा, यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाहीये। आता पोहे आणि रवा दोन्ही आपण असंच 5 मिनिटं बाजूला ठेवून देऊया, म्हणजे पोहे सुद्धा सॉफ्ट होतील आणि रवा सुद्धा आपला छान फुलेल। इथे आता 5 मिनिटं झालेत, तर एका दुसऱ्या बाउलमध्ये मी पोहे आणि रवा दोन्ही काढून घेते। खूप सोपी पण तितकीच चमचमीत अशी रेसिपी आहे। पोहे रवा दोन्ही या बाउलमध्ये काढून घेतले। आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊया। हातानेच मी हे एकत्र करून घेते। हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण भाज्या घालूया। तर इथे मी किसलेलं गाजर घातलंय, यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घातली, बारीक चिरलेला कांदा घातलाय, यानंतर इथे मी 1 मोठा चमचा फ्रोझन मटार घातलाय। तुमच्याकडे जर मटार नसेल तर तुम्ही इथे स्वीट कॉर्नचे दाणे घालू शकता, किंवा मग तुम्ही शेंगदाणे भाजून त्याचं जाडसर कूट करून इथे घातलं तरी खूप छान लागतं। तुमच्याकडे जर कच्चे मटार असेल तर तुम्ही थोडासा वाफवून यामध्ये घाला, आणि भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। याचबरोबर बारीक चिरलेला कोबी सुद्धा इथे तुम्ही घालू शकता। इथे आता मी आलं आणि लसूण इथे किसून घातलं। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं मी घेतलं होतं। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। 1 चमचा इथे चिली फ्लेक्स घालायचे आहेत। चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालेल। पाव चमचा हळद घातली। अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर घातली आंबटपणासाठी। आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे 1 चमचा लिंबाचा रस घालू शकता, किंवा 1 चमचा दही घातलं तरी चालेल। यानंतर अर्धा चमचा धनेजिरे पूड घालायची आहे। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। यामध्ये आता अजिबात पाणी घालायचं नाही आहे। पोहे आणि रवा आपण भिजवून घेतलं होतं, त्यामुळे त्याच ओलसरपणामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्याबरोबरच यामध्ये आपण कांदासुद्धा घातला, त्यालासुद्धा पाणी सुटतं। हे सगळं छान असं एकजीव करायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण आपलं तयार आहे। याची आपण आज वडे किंवा टिक्की बनवणार आहोत। त्याआधी आपण टोमॅटोची वेगळी आणि मस्त अशी चटणी तयार करूया। तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो मी घातला आहे। इथे आता 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे। 2 लसणाच्या पाकळ्या घातल्यात, थोडीशी चिंच घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं। आता पाणी न घालताच ही चटणी वाटून घ्यायची आहे। टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे पाणी घालायची गरज नाही आहे। ही चटणी मी बाउलमध्ये काढून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये काढून घेतलं। आता चटणीवरती फोडणी घालूया। इथे 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे, त्यामध्ये पाव चमचा मोहरी घातली आणि थोडासा कढीपत्ता घातला। तर ही फोडणी तयार आहे। ही तयार फोडणी चटणीवरती घालायची आहे। या फोडणीमुळे आपली चटणी आणखीनच खमंग होते। तर ही वेगळी अशी टोमॅटोची चटणी तयार आहे। आपण जे वडे बनवणार आहोत त्याबरोबर ही खूपच छान लागते। चटणी तयार आहे। आता आपण पुढची कृती करूया। हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आपण तयार करून ठेवलं होतं त्याचे आता आपल्याला वडे तयार करायचे आहेत किंवा टिक्की बनवून घ्यायची आहे। तर आज ह्या टिक्क्या आपण शॅलो फ्राय करणार आहोत, त्यामुळे थोड्याशा अशा चपट्या करायच्या।
इथे मी अशी एक टिक्की बनवून घेतले. आणखी एक बनवून घेऊया. खूपच कमी तेलामध्ये ही रेसिपी तयार होते आणि चवीला तर खूपच छान लागते. आणि साहित्य इथे आपण सगळं घरी उपलब्ध असेल असंच वापरलं आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला काहीतरी चटपटीत खायचं असेल तर घरच्या साहित्यामध्ये तुम्ही अगदी पटकन हे वडे तयार करू शकता. तर इथे पहा, आणखी एक मी तयार करून घेतलं आहे. तर अशा सगळ्या मिश्रणाचे इथे मी वडे तयार करून घेतलेत. आपण जे साहित्य घेतलं त्यामध्ये माझ्या इथे 8 टिक्क्या तयार झाल्यात. आता या आपण शॅलो फ्राय करून घेऊया. तर इथे मी पॅन गरम करत ठेवला होता. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचे आणि यावरती या टिक्क्या घालायच्यात. आणि आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवरतीच या अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया. इथे एका बाजूने फ्राय झाल्यानंतर मी उलटून घेते. खूप मस्त रंग आला टिक्क्यांना. आता आपण ह्या दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घेऊया. यामध्ये रवा पोहे आहेत त्यामुळे ह्या खूप छान क्रिस्पी होतात. आणि भाज्या घातल्या त्यामुळे खूप पौष्टिकसुद्धा आहेत. दोन्ही बाजूने अगदी खरपूस अशा या टिक्क्या मी शॅलो फ्राय करून घेतल्यात. या टिक्क्या आता तयार आहेत. आपण काढून घेऊया. आपण जी चटणी बनवली त्याबरोबर ह्या टिक्क्या खूपच मस्त लागतात. तुम्ही टोमॅटो केचप बरोबर सुद्धा सर्व करू शकता. इथे आपल्या सगळ्या टिक्क्या फ्राय करून तयार आहेत. खूपच मस्त अशी रेसिपी आहे. तर ही आपली चटणी आणि याबरोबर या अगदी चटपटीत अशा टिक्क्या ज्या आपण पोहे आणि रवा यापासून बनवल्यात. इथे मी तुम्हाला एक टिक्की तोडून दाखवते. वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी टिक्की तयार झाली. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.